जय महाराष्ट्र मंडळी. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधाऱ्यांच्या गोटात इतकी प्रचंड घालमेल सुरू आहे की कोणत्याही क्षणी एक मोठा राजकीय स्फोट घडू शकतो. कोणाची विकेट पडणार आणि कोणाची लॉटरी लागणार याच एका प्रश्नाने सध्या मंत्रालयाच्या गल्लीपासून ते दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळ्यांची झोप उडवून दिले. गेले कित्येक महिने विस्ताराच्या तारकावर तारखा पडत होत्या, तर्कवितर्क लावले जात होते. पण आता मात्र सत्तेचा सारापिठावरचे सगळे सस्पेन्स संपले आहेत. पुढच्या काही निवडणुकींचा बिगुल वाजण्यापूर्वी महायुतीने आपली सर्वात मोठी आणि शेवटची चाल खेळली आहे. केवळ बैठका गाजवणारे कागदी वाघ चालणार नाहीत, तर विरोधकांच्या गोटात थेट घुसून धमाकुळ घालणारे 5 महायुद्धे आता मंत्रिमंडळात घेण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मंत्रालयातील सर्वात खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या 5 बड्या चेहऱ्यांच्या हाती लाल दिवा सोपवला जाणार आहे, त्या 5 नेत्यांचा हा सडेतोड आणि खणखणीत रिपोर्ट एकदा बघा. 5 महानेत्यांचं कडक आणि नवे विश्लेषण. पहिलं नाव आहे संतोष बांगर. बाळासाहेबांच्या विचारांचे कट्टर पाईक आणि निष्ठेचे प्रतीक. आपल्या या यादीतील सर्वात आधी ज्या नावाची जोरदार चर्चा आहे ते नाव म्हणजे शिवसेनेचा बुलंद तोफ आणि हिंगोलीचे वाघ संतोषभाऊ बांगर. संतोष बांगर हे नाव ऐकताच विरोधकांच्या पोटात भीतीचा गोळा येतो. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा आक्रमक बाणा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे कार्यकर्त्यांसाठी धावून जाण्याची वृत्ती संतोष बांगर यांच्यात ठासून भरलेली आहे. जेव्हा जेव्हा पक्षावर वादळ आले, सत्तांतरांचे वारं वाहिलं, तेव्हा नेतृत्वाच्या पाठीशी खंबीर ढाल बनून उभे राहणारे हे निष्ठावंत शिलेदार आहेत. आणि अधिकाऱ्यांना जागेवर सुतासारखं सरळ करणं ही बांगर यांची मूळ खासियत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्वात निष्ठावंत आणि धडाडीच्या आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांच्या निष्ठेचं 100% चीज करणार यात काही शंकाच नाही. त्यानंतर दुसरं नाव म्हणजे संग्राम जगताप. अहिल्यानगरचा अभ्यासू आणि हुकमी एक्का. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येते ते नाव म्हणजे ज्यांनी आपल्या संयमी आणि पक्क्या राजकारणाने संपूर्ण जिल्ह्याचे सूत्र हाती ठेवली आहेत, ते म्हणजेच अहिल्यानगरचे आमदार संग्रामबाया जगताप. संग्राम जगताप हे केवळ निवडणुका जिंकणारे नेते नाहीत, तर आपल्या मतदारसंघाचा कायापालट करणारे एक अभ्यासू विकास पुरुष आहेत. तरुण पिढीचे रोजगारांचे प्रश्न असोत, उच्च शिक्षण असो की औद्योगिक विकास, यावर संग्रामबाई यांची पकड मजबूत आहे. अहिल्यानगरच्या जटिल आणि काटेरी राजकारणात सर्व घटकांना एकत्र घेऊन चालण्याचा कसब त्यांनी सिद्ध केलाय. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांच्या नावावर आधीच मोहर उमटली असून त्यांना मंत्रिमंडळात संधी देऊन महायुती पश्चिम महाराष्ट्रात आपला एक तरुण आणि अत्यंत विश्वासू चेहरा भक्कम करणार आहे. त्यानंतर मंडळी तिसऱ्या क्रमांकावर आहे असा एक नेता ज्याच्या नावाभोवती नेहमीच जन आंदोलनाचा आणि संघर्षाचा अंगार असतो, ते म्हणजेच अचलपूरचे धडाडीचे आमदार आदरणीय बच्चूभाऊ कडू. मंत्रालयातील एसी केबिनपेक्षा रस्त्यावरील संघर्षात आणि गरिबांच्या अश्रू पुसण्यात ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं ते म्हणजे बच्चू कडू. दिव्यांग, शेतकरी आणि उपेक्षित घटकांसाठी ते थेट धावून जाणारे देवदूत आहेत. बच्चू कडू सरकारमध्ये असणं म्हणजे थेट मंत्रालयाचे दरवाजे गरिबांसाठी 24 तास उघडे राहणं. आगामी निवडणुकींच्या तोंडावर हे सर्वसामान्यांचे सरकार आहे हा ठाम संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडू यांच्यापेक्षा मोठा आणि लोकाभिमुख चेहरा संपूर्ण महाराष्ट्रात दुसरा असूच शकत नाही. त्यानंतर चौथं नाव म्हणजे धनंजय मुंडे. अष्टपैलू नेतृत्व आणि महायुतीचे संकटमोचक. चौथ्या क्रमांकावर ज्या नावाचा धमाका होतोय ते म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वात बलाढ्य आणि तोप नेते आदरणीय धनंजय भाऊ मुंडे. धनंजय भाऊंचं नेतृत्व हे फक्त एखाद्या तालुक्यापुरतं मर्यादित नाही, तर ते थेट सर्वसामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेते आहेत. त्यांनी आजपर्यंत जी खाती सांभाळली आहेत तिथे सत्ताच्या कर्तृत्वाने एक वेगळा ठसा उमटवला आहे. केवळ फाईल्सवर सह्या करणारा हा मंत्री नसून शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन निर्णय घेणारा अस्सल लोकनेता आहे. अजितदादांच्या गटातील सर्वात मोठे संकटमोचक म्हणून धनंजय भाऊंची ओळख आहे. मराठवाड्यात तर त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. त्यांच्या प्रशासकीय कामाचा प्रचंड वेग आणि वकूफ विरोधकांनाही थक्क करणार आहे. महायुतीची सत्तेवरील पकड अधिक घट्ट करण्यासाठी धनंजय मुंडेची मंत्रिमंडळातील एंट्री अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आणि आता मंडळी, या संपूर्ण यादीतील सर्वात शेवटचं, सर्वात खणखणीत, कडक आणि ज्या नावाच्या घोषणेने विरोधकांच्या गोटात आणि प्रस्थापितांच्या बालेकिल्ल्यात सन्नाटा पसरतो ते नाव म्हणजे बहुजन प्रतिपालक, आक्रमकतेचा धगधगता ज्वालामुखी, भाजपचे आमदार आदरणीय गोपीचंद भाऊ पडळकर. गोपीचंद पडळकर हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात कुठल्या आयत्या मिळालेल्या वारशामुळे, सोन्याच्या चमच्यामुळे किंवा घराण्याच्या गादीमुळे आलेलं नाही. जगच्या दुष्काळी मातीत जन्माला येऊन संघर्षाच्या शून्यातून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करत स्वतःच्या रक्ताचं पाणी करून आणि आगीतून धावून सलाखून निघालेला हा अस्सल डाण्या वाघ आहे. आज गोपीचंद पडळकर हे नाव फक्त सांगलीपुरतं किंवा पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील कोट्यावधी धनगर समाज
मेंढपाळ, कष्टकरी आणि 18 पगड जातींच्या ओबीसी बहुजन समाजाचा सर्वात बुलंद, आक्रमक आणि विश्वासू आवाज बनले आहेत. पडळकर हे काही एसी केबिनमध्ये बसून किंवा मुंबईत राहून फक्त सोशल मीडियावर राजकारण करणारे नेते नाहीत, तर अंगाची लाही करणारं ऊन असो, कडकडती बोचरी थंडी असो की मुसळधार पाऊस, हा माणूस थेट रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांसाठी छातीचा कोट करून लढतो. धनगर आरक्षणाचा ऐतिहासिक आणि प्रदीर्घ लढा असो, ग्रामीण भागातील मेंढपाळ बांधवावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उठवलेला आवाज असो की एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी थेट आझाद मैदानावरून रात्रीच्या रात्री जागून सरकारला झुकवून असो, गोपीचंद पडळकर नेहमीच सामान्य कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या पुढे ढाल बनून उभे राहिले आहेत. मंडळी, पडळकरांची सर्वात मोठी जमेची बाजू कोणती आहे माहीत आहे का? ती म्हणजे त्यांची भीतीहीन रोखटोक आणि सडोतोड आक्रमकता. विधान परिषदेत सरकारला दारेवर धरणं असो की विधानसभेत किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाहीर सभेत विरोधकांचे वांदे करणं असो, समोर कितीही मोठा मातब्बर आणि प्रस्थापित नेता असू द्या, त्यांच्याच बालेकिल्ल्यात, त्यांच्याच घरात जाऊन अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेण्याची अफाट हिंमत फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकरमध्येच आहे. त्यांच्या याच वाक्चातुर्यामुळे, आक्रमक वक्तृत्वामुळे आणि बिनधास्तपणामुळे महाराष्ट्रातील तरुण पिढी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करते. पश्चिम महाराष्ट्रात जिथे वर्षानुवर्ष काही ठराविक प्रस्तावित घराण्यांची आणि साखर सम्राटांची मक्तेदारी राहिली होती, तिथे भाजपचे पाळमुळ घट्ट रोवण्याचं आणि बहुजनांचं हक्काचं राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याचं ऐतिहासिक काम पडळकरांनी केलंय. त्यामुळे त्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देणं ही केवळ भाजपची राजकीय गरज नाही, तर महाराष्ट्रातील तमाम ओबीसी, वंचित, मेंढपाळ आणि बहुजन समाजाचा तो खूप मोठा आणि ऐतिहासिक सन्मान असणार आहे. जेव्हा गोपीचंद पडळकर मंत्रिमंडळात बसतील तेव्हा ते फक्त एक सरकारी मंत्री म्हणून काम करणार नाहीत, तर ते मंत्रालयात बसून शेवटच्या घटकाला न्याय देणारा महायुतीचा हुकुमी एका ठरतील. म्हणूनच या संपूर्ण विस्तारात गोपीचंद पडळकर यांच्या नावाची लॉटरी ही सर्वात शेवटी लागली असली तरी ती संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी, सर्वात कडक आणि खणखणीत ठरणार आहे. समारोप आणि प्रेक्षकांना आव्हान. तर मंडळी, हा होता महायुतीचा आगामी मेगा मंत्रिमंडळ विस्ताराचा सर्वात मोठा, थेट आणि नवा रिपोर्ट. संतोष बांगर यांची आक्रमक निष्ठा, संग्राम जगताप यांचा अभ्यासू विकास, बच्चू कडूंचा संघर्षाचा अंगार, धनंजय मुंडेचे अष्टपैलू नेतृत्व आणि शेवटी गोपीचंद पडळकर यांचा बहुजनांचा बुलंद आवाज, हे 5 शिलेदार आता सत्तेच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण महाराष्ट्राच्या जनतेला, म्हणजेच तुम्हाला काय वाटतं? गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्रिमंडळात कोणतं खातं मिळायला हवं? या 5 नेत्यापैकी तुमचा आवडता, सर्वात आवडता नेता कोणता आहे किंवा लाडका नेता कोणता आहे? तुमच्या मनातल्या ज्या भावना असतील त्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये खणखणीतपणे नक्की लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, बाजूला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि तुमच्या हक्काच्या तानाजक्की यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या अशाच खणखणीत आणि सडेतोड विषयासह. तोपर्यंत पाहत राहा तानाजक्की न्यूज चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम.